नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. दुर्गामाता दौडचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात काढण्यात आलेल्या दौडमध्ये युवकांसोबत महिला व वयोवृद्धांचाही समावेश होता. दौड दरम्यानचे सजीव देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते. केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक संदेश देणारे देखावे दौडचे वैशिष्ट्य ठरत आहे. 5व्या दिवशीच्या दौडला छत्रपती धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ झाला. प्रारंभी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. रुद्रकेशरी मठाचे हरिगुरू महाराज यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्रानंतर बसवान गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कॉलेज रोड मार्गे संयुक्त महाराष्ट्र चौकात दौडची सांगता झाली. दसरोत्सवासाठी शुभेच्छा देणारे फलक, याचबरोबर काही व्यावसायिकांचे फलकावरील 60% जागेवर कन्नडमध्ये लिहिले पाहिजे म्हणून छत्रपती धर्मवीर संभाजी चौक येथील फलक हटवण्याचा प्रताप महानगरपालिकेने केला आहे. यावेळी विविध व्यावसायिकांनी याचबरोबर नागरिकांनी आलेल्या अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कन्नडमध्ये लिहिले पाहिजे असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महसूल अधिकारी संतोष अन्नी शेट्टर, आरोग्य निरीक्षक कलावती अडमणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे फलक हटवण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर हे दाखल झाले. त्यानंतर सरकारचा असलेला आदेश मागण्यात आला, मात्र तसा कोणताच आदेश नसल्याचे दिसून आले. नवरात्रीनिमित्त सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दररोज गर्दी करीत आहेत. त्यामुळे सौंदत्ती परिसर गर्दीने फुलून गेला आहे. नवरात्र काळात दर दिवशी साधारण 1 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी यल्लम्मा देवी डोंगरावर येत असल्याने होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना 2 ते 3 तास रांगेत थांबावे लागत आहे. आज नवरात्रीच्या 5व्या दिवशी यल्लम्मा डोंगर भाविकांनी फुलून गेला होता. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आमदार आसिफ सेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुरुस्तीच्या कारणास्तव शनिवारी दिनांक 21 पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन रोडवर जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजीनगर, सुभाषनगर, वीरभद्रनगर, अयोध्यानगर, हजरत खान सोसायटी, अशोकनगर, जेल कॉलनी यासह परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे L&T कंपनीकडून कळवण्यात आले आहे. हेस्कॉमकडून केल्या जात असलेल्या अघोषित भार नियमनामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. लघु उद्योजक तर आर्थिक तोट्यात असून वीज दरवाढीने होरपळून निघत आहेत. एकीकडे दरवाढ केली जाते तर दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये भार नियमन करू नये अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना केली. सुतगट्टी ते हत्तरगी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. परंतु सर्व्हिस रोडवर घालण्यात आलेले गतिरोधक वाहन चालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने अपघात होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी गतिरोधकांवर पांढरा रंग लावल्याने वाहन चालकांना ते लवकर निदर्शनास येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कार्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ऐन नवरात्रोत्सवात व दसरा सणाची सुट्टी आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी फिरून व्यर्थ घालवण्यापेक्षा सामाजिक कार्यासाठी खर्ची घालावी या उद्देशाने वेदांत फाउंडेशनतर्फे दुर्गम भागात जाऊन सुट्टी साजरी करण्यात आली. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील कमतगीजवळील भटवाडा गावात जाऊन ग्रामस्थांसोबत सुट्टी साजरी करण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम दर्जाचे ब्लँकेट, मिठाई व चिक्कीचे वाटप करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील काकती गावामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दररोज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत असून दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष देत देव, देश आणि धर्मासाठी जागृती निर्माण करण्यात येत आहे.
नवरात्रीचे औचित्य साधून जितो लेडीज विंगतर्फे जितो गोपाळ जीनगौडा गर्ल्स हॉस्टेलमधील मुलींसाठी शक्ती हा उपक्रम घेण्यात आला। यावेळी प्रीती चिंडक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। प्रारंभी नमोकार मंत्र झाला। जितोच्या चेअरपर्सन माया जैन यांनी स्वागत केले। पूनम लेंगडे यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला। शिल्पा हजारे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली। बेळगाव तालुक्यातील अष्टे गावामध्ये अज्ञात वृद्धाचा मृतदेह आत्महत्या केल्याच्या अवस्थेत नुकताच आढळून आला आहे। याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की अष्टे गावातील रितेश खाडे यांच्या शेत जमिनीत सुमारे 55 ते 60 वर्षे वयाच्या अज्ञात वृद्धाचा मृतदेह सापडला। मारिहाळ पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। रणकुंडे ते नावगे क्रॉस रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खड्डे 1 फुटापर्यंत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणच्या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व नागरिकातून होत आहे। लोकप्रतिनिधी या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची माहिती स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत। बेळगाव तालुक्यात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी 5व्या दिवशी विविध गावांमध्ये आयोजित दुर्गामाता दौडमध्ये युवक व युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला। पहाटेच्या निघालेली दौड गावागावामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण करीत आहे। मंडोळी विभागातर्फे आयोजित केलेली दुर्गामाता दौड गुरुवारी जैतनमाळ व पार्वतीनगर येथे काढण्यात आली। या दौडमध्ये बालसमूहासह वडीलधारी मंडळींनी सहभाग घेतला होता। रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या 3 वर्षाखालील मुलांना पाळणा घर सुरू करण्याची संकल्पना राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती। त्यानुसार जिल्हा पंचायतीकडून याच्या कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे। जिल्हा पंचायत कार्यकारी मुख्य अधिकारी हर्षल भोयर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे। कणकणहळ्ळी गावातील जागृत श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रोज महाआरती व भजन कार्यक्रम सुरू आहे। गावातील प्रत्येक गल्लीच्या वतीने एक दिवस महाआरती करण्यात येऊ लागली आहे। बुधवारी छत्रपती शिवराज गल्ली व ब्रह्मलिंग गल्ली यांच्या वतीने महाआरती करण्यात आली, तर गुरुवारी मंडलिक कॉलनी यांच्या वतीने आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडला आबाल वृद्धांसह शिवप्रेमी युवक, महिला, युवती व बाल समूहांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार समजून घेण्यासाठी ही दौड प्रेरणादायी ठरते। श्री शिवछत्रपती अखंड दौडले, लढले, झगडले, यांच्या रक्तातील आग, रंग, धग, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे। सर्वांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने या दौडचे आयोजन केले जात आहे। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।